बिग राउंड ऑफ अप्लॉज. थोडं मराठीत पण बोलतो. आजचा आपण जो क्लास किंवा सेशन म्हटलं तरी चालेल. हा वी विल ट्राय टू गेट मोर अँड मोर सेशन्स ऑन डिफरंट टॉपिक्स. सो पहिला टॉपिक आपण घेतलेला आहे सर्व्हिस रिसिव्हिंग. 90 ते 95 किंवा 100% लोकांना सर्व्हिस उचलण्यात प्रचंड प्रॉब्लेम. हा सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे. कारण सर्व्हिस करणे आणि सर्व्हिस उचलणे या टेबल टेनिसचा खूप महत्त्वाचा भाग आहे. 40 ते 50% खेळ याच्यावर अवलंबून असतो. सो देर आर वेरियस डिफरंट टाइप्स ऑफ टेक्निक्स विच आयडियली जर लोकांना त्याची माहिती झाली, सोप्या सोप्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात, म्हणून आपल्याला सर्व्हिस उचलणं जरा अवघड जातं. सो उपेंद्र विथ हिज एक्सपिरियन्स ऑफ प्लेइंग अँड कोचिंग फॉर मोर देन 20 वर्षाच्या वरचा अनुभव आहे त्याचा खेळण्याचा आणि शिकवण्याचा. सो ही विल बी हेल्पिंग अस आउट. सो नाउ विल आस्क उपेंद्र टू स्पीक. सो जस्ट अ रिक्वेस्ट, तो मोबाईल फक्त सायलेंटवर ठेवला आला तर बरं होईल. हे जरा इंटरॅक्टिव्ह कम इन्फॉर्मेटिव्ह राहील. सो फर्स्ट उपेंद्र विल स्पीक अँड देन मेबी यू कॅन आस्क सम क्वेश्चन्स ऑल्सो. गेट अ ओके, मला वाटतं मराठी मॅक्सिमम लोकांना कळेल. जर काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि मराठीमध्ये जास्त कम्फर्टेबल आहे. खेळाच्या बाबतीत काय कुठली लँग्वेज नाही, टेबल टेनिस हीच लँग्वेज आहे आपली. सो मेनली तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तर डायरेक्ट मला विचारू शकता याच्याबद्दल. कारण सर्व्हिसेस सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिस आणि सर्व्हिस रिसिव्हिंग या दोन गोष्टी अशा खेळामध्ये आपल्या की ज्या इतर स्पोर्ट्सपेक्षा युनिक आहेत. कारण आपला गेम जास्त स्पिन ओरिएंटेड आहे, जो बाकीच्या खूप कमी गेममध्ये. जसं बॅडमिंटनमध्ये स्पिन इन्व्हॉल्ड नाही, टेनिसमध्ये बॉल मोठा असतो, स्पिन कमी होतो. बाकीचे जे बॉल गेम्स आहेत त्याच्यामध्ये टेबल टेनिस हा सर्वात जास्त गेम ज्याच्यामध्ये स्पिन इन्व्हॉल्ड आहे आणि म्हणून त्यात सरप्राईज एलिमेंट आहे. आणि म्हणून सर्व्हिस आणि रिसिव्हिंग या गोष्टी जनरली कुठलेही कोच शिकवत नाही आणि शिकवल्या जात नाहीत, कारण ते शिकवता येत नाही. तुम्ही म्हणाले सेशन कशासाठी आहे, तर शिकवण्याचा प्रयत्न नाही, याच्यामध्ये काही टिप्स देण्याचा प्रयत्न आहे. कारण सर्व्हिस रिसिव्हिंग शिकवता येत नाही. मॅचमध्ये तुम्हाला जाऊन ज्या अपोनंटशी खेळायचं आहे त्याची सर्व्हिस काही कोच करू शकत नाही किंवा कुठला दुसरा प्लेअर करू शकत नाही. तर मॅचमध्ये जाऊन एखाद्याने एकदम असा उलटा हात फिरवला, तुम्ही म्हणाल ही सर्व्हिस कशी उचलायची. आता काय सगळा अभ्यास पूर्ण होत नाही आपला प्रॅक्टिसमध्ये. त्या दृष्टीने फक्त एक टिप्स असतात की बेसिक काय गोष्टी आहेत सर्व्हिस उचलण्यासाठी, तर त्याचा आपण प्रयत्न करू. ज्याने आपण थोडंसं फिल्टर होऊन ॲटलिस्ट एक प्रोसेस चालू होते की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व्हिसेस कशा उचलायच्या याच्यासाठी एक बेसिक नॉलेज मिळेल. त्याच्यानंतर एक तुमची बुद्धी किंवा तुमचे प्रॅक्टिस, तुम्ही जितक्या व्हेरिएशनमध्ये खेळताय त्या सगळ्या गोष्टींनी ती रिसिव्हिंग सोपं होत जाईल. तर सुरुवात करताना आधी मी सगळ्यांच्या वेटरन्समध्ये इंटरेस्टेड टॉपिक असतो तो फॉल्ट सर्व्हिसेसचा. त्याच्याबद्दल थोडंसं आधी सुरुवात करेन बेसिकसाठी. कारण हे सुद्धा आपल्याला एक बेसिक रूल माहिती पाहिजे की सर्व्हिसेसचे रूल्स काय आहेत. आणि रूल्स सर्व्हिसमध्ये बरेचसे म्हणजे इंडियामध्येच इनफॅक्ट फॉलो कमी होतात. आता नॅशनल लेवलला ज्या मॅचेस आहेत त्याच्यामध्ये खूप स्ट्रिक्ट फॉलो होतं. सर्व्हिसेस इमिजिएट सर्व्हिसवरती पॉईंट घालवला जातो आणि आपले जे बऱ्याच लोकांना सर्व्हिसची सवय नसते, कारण लोकल लेवलला अंपायरिंग आणि याच्यामध्ये इतके ऑब्जेक्शन किंवा आता लहान मुलं आहेत, प्रोफेशनल नाही, मग त्यांना जास्त स्ट्रिक्ट तेवढी आपण ट्रीटमेंट देत नाही. आणि मग नॅशनल लेवलला गेलं की प्रॉब्लेम होतो, कारण तिथं पटकन पॉईंट जातो आणि 9 बॉलला सर्व्हिस चुकली 10-9, तुम्ही काही वाद घालू शकत नाही, काही बोलू शकत नाही. तर अंपायरच्या दृष्टीने बघितलं तर एकच फक्त वॉर्निंग द्यायला, ते सुद्धा वॉर्निंग द्यायचं कंपल्शन नसतं, पण अंपायर एकच वॉर्निंग देतो की इकडे अशी सर्व्हिस कर एवढं सांगतो. त्याच्यानंतर जर तुम्ही सर्व्हिस चुकीची केली तर त्याच्यानंतर वॉर्निंग 2, वॉर्निंग 3 वगैरे असं काही नसतं. त्याच्याबरोबर ही पण एक कन्सेप्ट वाटते की अपोनंटने ऑब्जेक्शन नाही घेतलं मग हा पॉईंट घालवला, तर हे पण चुकीचं आहे. चुकीची सर्व्हिस चुकीची असते आणि त्याच्यासाठी 9 बॉलला 10-9 झाला तर तुम्ही जबाबदार आहात, त्याच्यामध्ये डिबेट करू शकत नाही. सो सर्वात महत्त्वाचं सर्व्हिसेस प्रत्येकाने एक बेसिक प्रिन्सिपल फॉलो करूनच करावेत अशी अपेक्षा असते. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं असतं की आपलं काही वेळेला आपल्याला आपले सर्व्हिस असतात, मित्र असतात, ते सांगतात ते सर्व्हिस बघ, ऑब्जेक्शन घे, पहिल्यापासून ऑब्जेक्शन घे, तो चुकीची सर्व्हिस करतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की तो प्लेअर आहे तो खेळणं सोडून त्या सर्व्हिसकडे जास्त लक्ष देत बसतो आणि त्यात मग ते डिस्टर्ब होऊन तो सर्व्हिस पॉईंट देत मॅच संपते.
तर सर्व्हिसेसवरती ऑब्जेक्शन घेणं किंवा सर्व्हिसेस फॉल्ट आहेत हात वर करून आपण थांबू शकतो, रॅली कंटिन्यू करायला लागते, हात वर करायचा आणि रॅली कंटिन्यू करायची आणि सांगू शकतो की टॉस करत नाही. दॅट्स ऑल. ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही इन्व्हॉल्व होऊ नये असं माझं म्हणणं आहे की 5 वेळा 6 वेळा लोक फक्त प्रत्येक वेळेला हात वर करतात, तसं नाही आहे. अंपायरचा डिसिजन असतो त्याच्यानंतर तर एकदा बोलू शकतात. आणि तेवढं कसं आहे की हाईड करतोय हे करतोय हे सगळ्यांचे ऑब्जेक्शन असतात, पण एक बेसिक रूल्स आता डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवलला अंपायर्स पण आपले इथे इतके प्रोफेशनल्स किंवा आता इंटरनॅशनल अंपायर नसतात की त्याच्यामुळे ते होत नाही. तो माझं म्हणणं आहे की तुम्ही गेमवर कॉन्सन्ट्रेट करावं. आता सर्व्हिसेस आहेत, फॉल्ट सर्व्हिस आपले इथे बरेच लोक करतात. तर बेसिक रूल्स 6 रूल्स आहेत सर्व्हिसेससाठी. ते बेसिक 6 रूल्स बघावेत. पहिली गोष्ट म्हणजे ओपन पाम. ओपन पाम म्हणजे सर्व्हिस करताना ओपन पाम म्हणजे हाताच्या मध्ये असा बॉल असला पाहिजे. काही लोक असे जातात, काही लोक असे जातात, हे चुकीचं आहे. सो हा ओपन पाम आणि हे मेनली आहे ते कुठेही एकतर बॉल दिसला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याला कुठेही ॲडव्हान्टेज नाही झाला. हे केल्यानंतर स्पिन होतो बॉल, तो स्पिन नाही करायचा. म्हणून हात असा ठेवला की तो सरळ उडतो. हा पहिला रूल आहे की ओपन पाम ठेवला. सेकंड थिंग इज सर्व्हिस ही या व्हाईट लाईन, ही व्हाईट लाईन आहे याच्या मागणं करायची असते. याच्या इकडनं करायला अलाउड नाहीये आणि ह्याच्या इथनं करायला अलाउड नाही. दिस इज फॉल्ट. ही सर्व्हिस बरोबर आहे, ही सर्व्हिस चुकीची आहे. हात या लाईनच्या बाहेर नाही जायचे, हात या व्हाईट लाईन मध्ये झाला. थर्ड थिंग इज 6 इंच, मला वाटतं 17 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर किंवा 6 इंचेस. अंपायर डिसिजन लास्ट. कारण काही लोक म्हणतात ते दिसत नाही, काही लोक म्हणतात मी बरोबर दाखवतोय, त्याच्यामध्ये काय अंपायर डिसिजन हा लास्ट असतो. काय तुम्ही खूप त्याच्यामध्ये वाद घालून काही होते, पण बेसिक रूल आहे की अंपायरला सर्व्हिस दिसायला नाही, अपोनंटला सर्व्हिस दिसते. आणि सर्व्हिस दिसणं म्हणजे आता ही सर्व्हिस ही हायडिंग आहे, ही जेव्हा सर्व्हिस करतोय ही हायडिंग आहे सर्व्हिस. त्याच्याबरोबर ती पुढे येण्यासाठी पुढे येण्यासाठी हे हा टॉस, ही सर्व्हिस दिसते. टॉस पुढे आहे माझ्या बॉडीच्या, त्यावर तो अपोनंटला दिसणार. हा जर मी इकडे गेला याला हायडिंग म्हणतात. सो हायडिंग इज नॉट अपोनंटचा टॉस आणि कॉन्टॅक्ट पॉईंट दिसला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. हा सर्वात महत्त्वाचा आणि थोडा कॉम्प्लिकेटेड रूल आहे, तो फॉलो होतोच असं नाही. पण प्रयत्न करायचा की अपोनंटला सांगू शकता एकदा तुम्ही की प्लीज मला सर्व्हिस दिसत नाहीये, हाईड करू नको. आता याच्यानंतर अंपायरचा काम. तो 6 इंचेस, हात सरळ, त्यानंतर टेबलच्या लाईनच्या मागे स्ट्रेट अप आणि हाईट नसणार. या बेसिक रूल्स आहेत. हे रूल्स फॉलो झाल्यानंतर सर्व्हिस जर उचलता येत नसेल आता त्याच्या पुढचं बोलूया. सर्व्हिस करताना हा हात टॉस याच्या बरोबर झाला पाहिजे, खाली टेबलच्या खाली दिसतात. काही लोक धरतात असे आणि टॉस करता ओव्हर आणतात, पण ते पण नाही. राईट लाईनच्या खाली हात नाही, खाली नाही जायचं. म्हणजे हायडिंग वाढेल. असं केलं तर ती फॉल्ट. राईट लाईनच्या वरनं टॉस झाला पाहिजे, दॅट इज करेक्ट सर. अदरवाईज अंपायर कॅन गिव्ह यू फॉल्ट. म्हणूनच ते पुढे जर त्याचं पण तर मग कुठे हाईड आता हे खूप वेगळ्या ते प्रकार आहेत. असं केलं हे पण चुकीचं. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येकाची सर्व्हिस करायची पद्धत. बरेच वेळेला सर्व्हिसेस आता वेटरनमध्ये बघितलं तर 20, 25, 30 त्याच्यापेक्षा जास्त वर्ष खेळलेली लोक आहेत, त्यांनी ते सर्व्हिसेस पक्के केलेले असतात. वेगवेगळी स्टाईल असते, वेगवेगळ्या प्रकारचा स्पिन तयार केला असतो. तर ते सगळ्यांना काय सर्व्हिस कशी उचलायची, आता एक जण मला म्हणेल की अरे ही सर्व्हिस कशी उचलायची,
असं काही एक एक सर्व्हिस कशी उचलायची हे सांगून काही त्याचा फायदा नाही, कारण मॅचमध्ये गेल्यावर अजून तिसरा प्लेअर येणार. सो बेसिक रूल आहे की दोन गोष्टी पहिल्यांदा लक्षात ठेवायच्या, आयदर पुशिंग डाऊन द बॉल आणि लिफ्टिंग द बॉल, या दोन कन्सेप्ट लक्षात घ्यायचे. पुशिंग डाऊन द बॉल म्हणजे कसं आहे, ज्या वेळेला सर्व्हिसचा टप्पा पडून बॉल नेट हाईटच्या वर येतो आणि ही नेटची हाईट आहे आणि इथे ज्यावेळेला बॉल येतो त्याला पुशिंग डाऊन म्हणजे बॉल खाली पुश करायचा असतो. बॉल पुश खाली करायचा कधी, ज्यावेळेला हाईट आहे. आता आपण जर बॉल उडलाय आणि आपण असं रिसीव्ह करतो, बॉलच्या खाली बॅट लावतो, तर बॉलच्या खाली बॅट लावल्यानंतर तो बॉल उडणारच आहे, अशी सर्व्हिस. आता ही जर सर्व्हिस, आता याची सर्व्हिस स्पिन कट करून ही खालनं जर बॅट दिली तर बॉल वर उडणार आहे. आता ज्यावेळेला हाईट आहे सर्व्हिसला, आता याची तरी चॉप आहे सर्व्हिस, तरी सुद्धा मी दाखवतो. पुशिंग डाऊन द बॉल, ज्या वेळेला सर्व्हिसला हाईट मिळते, हाईट मिळाल्यानंतर तो बॉल खाली प्रेस करायचा प्रयत्न करायचा. तर सेम थिंग लिफ्ट, आता कट येते सर्व्हिस किंवा बॅकहँडची कट. आता हे लिफ्टिंग द बॉल. आता लिफ्टिंग द बॉल कुठला, खूप कट असेल सर्व्हिस आणि सर्व्हिस जर नेट हाईटला येते, त्याला जागाच नाही. आता तुम्हाला आता टप्पा पडल्यानंतर जागा नाही, तुम्ही माझा हात ऑलरेडी नेटच्या हाईटच्या खाली आलेला आहे. नेट हाईटच्या खाली आलेले बॉल काही वेळेला लोक फ्लिक करतात, आता ते बनाना फ्लिक चालू झाले, तर ते हे कुठल्या बॉलला करायचं असतं, तर जो नेट हाईटच्या वरती आहे आणि नेटच्या हाईट खाली आहे, हे दोन बॉल नीट ऑब्झर्व करता आले पाहिजे. ज्यावेळेला नेट हाईटच्या खाली बॉल आले, याच्यावरती काही करता येत नाही, याच्यावर कट चॉप या गोष्टी करायच्या नाही. तर सिंपल लिफ्टिंग द बॉल, अदर टर्म लाईक दिस. एक नील एक सर्व्हिस करे, बरोबर. दोन गोष्टी पहिल्या या शॉर्ट सर्व्हिसेस बद्दल आहे, की ज्याच्यामध्ये शॉर्ट सर्व्हिसला दोन प्रकारे यूज होतो. सो नील आत्ता झालेले अंडर 15 नॅशनल्सला ही इज वन ब्रॉन्झ मेडल. सर्वात जास्त लोकांना प्रॉब्लेम असतो, पण ही शॉर्ट सर्व्हिसेस, आता सर्वात महत्त्वाचं असतं की तुम्हाला लाईन आणि लेंथ या दोन गोष्टी, ह्या ऑब्झर्वेशन हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल स्किल आहे, ते काही शिकवता येणार नाही. ते तुम्हाला बॉलची लाईन पहिल्यांदा पकडायला लागते. ज्यावेळेला मी इथं उभा आहे, आता हा सर्व्हिस करतोय, त्यावेळेला मला पहिलं काय बघायचं, त्याची सर्व्हिस कुठं पडते. तर माझा पाय गेला बरोबर बॉलच्या मागे, थोडंसं इकडे इकडे, तर बॉल बरोबर पाय माझा बरोबर बॉलच्या लाईनीमध्ये आलाय आणि मग रिसीव्ह झालाय. त्याबरोबर मी लिफ्टिंग द बॉल, हा लिफ्ट केला. आता हा जर नॉर्मल चॉप केला, परत यायचं चुकीचं रॉंग रिसीव्ह, ते नेटमध्ये झालं. त्याचं कारण काय आहे, सर्व्हिस या हाईटला आहे, टप्पा पडल्यानंतर आता मी उचलत नाही, नुसती सर्व्हिस पडली बघ, ते खाली गेले भरपूर आणि थांबली पाहिजे. ही ज्यावेळेला नेट हाईटची सर्व्हिस आहे, त्यावेळेला त्या सर्व्हिसला नॉर्मल टच केला, पुश केला तर नेटमध्ये जाणार, तर तो बॉल लिफ्ट करायचा. आणि या बॉलला शॉर्ट रिसिव्हिंग इझी पडतं, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी स्पिन आहे. तो हे पण कन्सेप्ट आहे की ज्या वेळेला सर्व्हिसमध्ये खूप काही आहे तर आपण काहीच करायचं, सर्व्हिसमध्ये काही नाही आहे तर आपण काहीतरी करायचं. अदरवाईज सर्व्हिस समोर त्यांनी खूप कट केली, मी पण खूप कट केला, तर बॉल नेटमध्ये जातो. खूप लूज सर्व्हिस झाली, मी खूप लूज टाकला, तर बॉल बाहेर जाणार. खूप स्पिन सर्व्हिस आहे आणि खूप टॉप स्पिन केला की त्याची डायरेक्शन होणार. सो त्याच्यामध्ये ऑलरेडी इफेक्ट आहे आणि एक्स्ट्रीम इफेक्ट आहे. त्या सर्व्हिसला आपण तो नलिफाय करण्यासाठी काही न देता, सो भरपूर कट सर्व्हिस मी काहीच करायचं नाही, तरच माझा रिसीव्ह होणार. परत तर याचा फायदा घेता सगळ्यांना वाटतं एवढं शॉर्ट रिसिव्हिंग एवढं ॲक्युरेट कसं आलं. ही प्रॅक्टिस आहे, हे स्किल शिकवता येणार नाही, ही प्रॅक्टिस आहे. ही सर्व्हिस रिसीव्ह करून करून येणार. हाईट जास्त मिळाली, स्पिन सर्व्हिस थोडी, हा बॉल फास्ट जाणार आहे, हा पुशिंग डाऊन द बॉल, दुसरं ऑपोजिट ऍक्शन, हा ही सर्व्हिस. आता ऍक्शन त्याला बदललं. आता नॉर्मली सगळे जण पुश खेळतात, फोरहँड आणि बॅकहँड, त्यावेळेला ते असे पुश खेळतात, असे पुश खेळतात आणि रिसिव्हिंग पण तसं करतात. तर थोडंसं रिसिव्हिंग मध्ये ही स्ट्रोक मध्ये ऍडजस्टमेंट असते. आता माझी बॅट कशी गेली, मी अशी गेली, किंवा आता नेट जवळ टाकताना कशी गेली अशी. तर तुम्ही नॉर्मल खेळला, आता हे नॉर्मल ऍक्शन पुशची माझी जातोय चुकून रिसिव्हिंग होतंय, पण चॉप चॉप हा बॉल जाणं अवघड आहे. नॉर्मल चॉप करून जाणार नाही, त्याच्यामध्ये सर्व्हिसला थोडंसं ऍडजस्टमेंट
आता हे कसं केले, हाताची स्टाईल बदलली कारण आपल्याला अँगल वेगळा द्यायचा आहे, लिफ्ट करायचं. आता लिफ्ट करताना नेट जवळच्या सर्व्हिसला जागाच नाहीये. आता तुम्ही म्हणाल इथनं लिफ्ट करताय, तो इथनं लिफ्ट करताय, इथनं कसा करायचा? हा जो आहे त्याला थोडासा हात असा ठेवायला लागतो, रिस्ट चेंज करायला लागतं आणि मग रिसिव्ह होतो. यूज द स्पिन. आता ज्या वेळेला सर्व्हिस मध्ये काही नाही, आता लूप सर्व्हिस त्याला हाईट जास्त आहे. आता हाईट जास्त आली, मी लांब पुश केला, आता हाच पुश मी जर शॉर्ट ठेवायचा प्रयत्न केला, आउट झाला. आपण ते कळलंय कसं आहे, तर सर्व्हिसची हाईट वरनं ज्यावेळेला सर्व्हिसला हाईट जास्त आली याचा अर्थ ती सर्व्हिस शॉर्ट ठेवायची किंवा नुसतं टच करायची नाहीये, कारण लूज सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये काही नाहीये. काही नाही म्हणजे मला काहीतरी केलं पाहिजे, मग तो लॉंग पुश करायचा, नाही ते उडून जाणार. आवडून गेला तो या सर्व्हिसवरती पुशिंग डाऊन. ओके, सो या दोन सर्व्हिस आपण बघितल्या, पुशिंग डाऊन आणि लिफ्ट. आता थर्ड थिंग इज लॉंग सर्व्हिस. आता लॉंग सर्व्हिसेसला काय असतं, लॉंग सर्व्हिस ज्यावेळेला सर्व्हिस टेबलच्या बाहेर येते त्यावेळेला त्याला ऑलरेडी त्याच्यात पेस आहे. ज्यावेळेला सर्व्हिस बाहेर आली त्याला पेस इन्व्हॉल्ड आहे. तर पेस इन्व्हॉल्ड असताना पेस वरती परत स्पीड वरती स्पीड म्हणजे चुकलं, स्पीड वरती कंट्रोल किंवा त्या स्पीडचा यूज इज इम्पॉर्टंट. सो फास्ट सर्व्हिस, ज्यावेळेला ही फास्ट सर्व्हिस इकडे आली, यूज द पेस, काहीच केलं नाही. आता आपला प्रयत्न कसा असतो, सर्व्हिस आपल्याला दिसत नाही, कॉन्टॅक्ट पॉईंट दिसला नाहीये, सर्व्हिसचा स्पीड दिसला नाहीये, बॉल दिसला नाहीये, मारामारी सुरू. आता ज्यावेळेला मला आता मी जर थोडा एक्सपर्ट आहे, मी प्रॅक्टिस करतो, मला बॉल दिसतो आणि तरी मला टॉपस्पिनच मारायचा आहे, हा इझीनेस आला. हा इझीनेस येणार की कसं येणार, त्याला कोचिंग नाही करताय, त्याला प्रॅक्टिस लागते. फक्त थेरी समजली पाहिजे की महत्वाची गोष्ट स्पीड मधली सर्व्हिस बॉडीच्या मागे बॉल नाही येऊन द्यायचा, बॉडीच्या पुढे कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. जर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करताय तर तुमचं रिसिव्हिंग ऑलरेडी चुकलेलं आहे. बॉडीच्या पुढे इझिएस्ट वे इज टच करायचं, इफेक्ट नाही द्यायचा. सो ही फास्ट सर्व्हिस. तो फास्ट सर्व्हिसेस जनरली काय होतात, दिसत नाहीत. एक तर आपले वेटरनमध्ये म्हणून आपले रिफ्लेक्सेस कमी झालेले असतात. फास्ट सर्व्हिसेस मग आपल्याला वाटतं ते टॉस करत नाही, हाईट करतो, होत करत नाही, तसं नाही. हे सर्व्हिस फास्ट असते, जे आपल्याला त्रास होतो, आपल्या वेळेला मला सुद्धा होतो. तर त्या सर्व्हिस हायडिंग नाही आहेत, त्या फास्ट आहेत. तर फास्ट सर्व्हिसेसला रिस्पॉन्स द्यायचा असेल तर टच करायला शिका. या वेळेला सर्व्हिस टेबलच्या बाहेर आलेली आहे, याचा अर्थ त्यात भरपूर पेस इन्व्हॉल्ड आहे. तर त्याच्यावर रिॲक्ट करायची गरज नाही, त्याला रिस्पॉन्स कसा हवाय, टच करायचा. आता जर मला सर्व्हिस दिली तर फ्री करता, मला पण दिसते का बघूया, मला पण दिसत नाही. त्याच्यामध्ये पेसचा थोडासा इश्यू असतो की तुम्ही ज्या पेसला खेळत असतात तशी तुमची आयसाईट सेट होते. आणि जर फास्ट मॅच मध्ये अचानक आली बॉल दिसत नाही, कारण सवय नाही मला. बॉल अँगल म्हणून ना, अँगल कसं आहे, आता टॉप स्पिन फास्ट सर्व्हिस आणि स्पिन सर्व्हिस आहे, तर त्याला काही रिस्पॉन्स द्यायची गरज नाही, त्याला टच केलं की जाणं आहे. आता एक स्पिन सर्व्हिस फास्ट झाली समजा, ठीक, त्याला काही रिस्पॉन्स नाही, तू नुसतंच खेळलं, किंवा बाहेर काढणं अवघड आहे. बरोबर. तो हेच आहे, सिम्पलेस्ट वे इज कॅच द बॉल. त्याला रिस्पॉन्स फास्ट देऊ नका. जेवढे लोक आता वेटरनमध्ये टॉपस्पिन खूप कमी लोक मारणार, सर्व्हिसवर टॉपस्पिन खूप कमी मारणार आहेत. तर फास्ट आलेली सर्व्हिस ज्याच्यामध्ये पेस इन्व्हॉल्ड आहे, त्या पेसचा यूज करायचा आहे आणि दुसऱ्या साईडला टच करायचं आहे, दॅट्स ऑल. आता राहिले स्पिन सर्व्हिसेस. आता स्पिन सर्व्हिसेसचा परत विषय आहे. स्पिन सर्व्हिस आता लेप आहे ना, त्याला सर्व्हिस समजत नाही, बॉल कुठं बाहेर जातोय, या साईडला बॉल जातोय, सर्व्हिस इकडनं स्पिन झाली, ही डायरेक्शन आहे स्पिनची, ही डायरेक्शन आहे, तर सर्व्हिसला रिटर्न इकडे गेला पाहिजे. आता तशीच उलटी आहे, अशी येते सर्व्हिस, अशी इकडची, हा ठीक आहे, इकडे साधी अशी करायची. आता ही सर्व्हिस, हा बॉल इकडे बाहेर झाला, बॉल इकडनं इकडे स्पिन झाला, इकडे रिसीव्ह झाला. आता हे काय लक्षात ठेवून आपण काय सर्व्हिस अशी स्पिन झाली म्हणून ही बेसिक थिअरी कशी एक प्रोसेस सांगितली आहे, फक्त तुम्ही ती फॉलो करून प्रॅक्टिस मध्ये कराल किंवा अशी स्पिन झाल्यावर काय सांगितलं होतं लिहून ठेवलं तर ते रिसीव्ह होतं. ही सर्व्हिस आली तर
बॉल क्रॉस रिसीव्ह इकडे झाला पाहिजे. तसंच ही सर्व्हिस आली. आता ही सर्व्हिस जास्त डिफिकल्ट आहे कारण ही अवे फ्रॉम द बॉडी माझ्या जाते. तर याला स्ट्रेट, यावेळेला सर्व्हिस स्पीड मध्ये येते आणि त्याला स्ट्रेट पुश करायचा असतो. तर तो स्पिन ब्रेक करायचा आपल्याला, मध्ये थांबवायचा आहे आणि दुसऱ्या डायरेक्शनला टाकायचा. हे स्किलफुल काम आहे. तर जनरली माझं म्हणणं असतं ज्यावेळेला साईड स्पिन सर्व्हिस आहे तर ती आपल्याला अपोजिट म्हणजे आता बॅकहँडनी फोरहँडची सर्व्हिस आहे पण बॅकहँडनी उचलणं जास्त सोपं पडते. ही जास्त सोपं पडतं. सेम थिंग आता राईटी प्लेअर असेल, आता तू इकडनं करतो. आता ही साईड स्पिन सर्व्हिस ते इकडे बाहेर आलं बरोबर आहे कारण स्पिन इकडनं होतोय, रिसीव्ह इकडे होणार. आणि हाच डिफिकल्ट स्ट्रोक आहे कारण सगळे आपले मॅक्सिमम राईटी प्लेअर असतील 80-90%, तर त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेस रिसीव्ह केलेले इकडे बाहेर जातात किंवा मग या प्लेअरला मारायला मिळणार असतं. आता या सर्व्हिसला आपल्याला प्रयत्न काय करायचा आहे, पहिली थेअरी जी मगाशी झालेली आहे पुशिंग डाऊन द बॉल. कारण सर्व्हिस स्पिन ज्यावेळेला असते, स्पिन सर्व्हिसला हाईट असते. हाईट असलेली यूज करून ती खाली दाबली पाहिजे. आपण टच करतो तो बॉल टेबलच्या मध्ये उडून जातो. हा मध्ये जर दिला फिनिश मारा, हे पुढचं मारणार. आता हा काय करायचं आहे, पुशिंग डाऊन द बॉल. म्हणजे मला डिफिकल्ट आहे हे व्हायला पाहिजे. आणि जनरली स्पिन सर्व्हिस जास्त स्पिन आहे ही इकडे रिसीव्ह झाली पाहिजे, चांगली स्पिन सर्व्हिस. पण हेच हा स्किल आहे कारण काय हे मी थांबवतोय. सो दोन गोष्टी आहेत, आयदर यू शुड प्ले हाफ व्हॉली म्हणजे टप्पा पडल्या पडल्या किंवा मग मॅक्सिमम लेट. मॅक्सिमम लेट खेळणं हे प्रॅक्टिसने स्किल येतं. हे स्किल आहे. तर हे नसेल, हे कधी याला सर्व्हिस काहीच कळत नाही. आता मला सुद्धा होतं हल्लीच्या जनरेशनचे सर्व्हिस ते असे करतात काहीतरी लपून ते येत नाही, लपूनच आहेत त्या सर्व्हिस. दॅट दोज आर फॉल्ट सर्व्हिसेस. पण आता आहे इंडियात ह्या सर्व्हिस सर्वात जास्त फेमस आहेत. आता याच्या मॅचला मी गेलो तर 10 पैकी 8 लोक 9 लोक हीच सर्व्हिस करतात फक्त. ते असंच सुरू करतात आणि त्याच्यावरती ते 50% मॅचेस जिंकतात. मग तो सर्व्हिसवर टॉपस्पिन मारला समोरच्याने की त्यांचा गेम संपतो. पण ते फॅक्ट आहे. त्याच्यामुळे काय होतं की या सर्व्हिसवर सोल्युशन पाहिजे. तर आपल्या जनरेशन मध्ये जनरली याच्यावरती रिस्पॉन्स हाच देऊ शकतो की मी मागे गेलो तर कुठली काही इफेक्ट नाही, लूज सर्व्हिस लूज रिसीव्ह केलंय कारण सर्व्हिस कळत नाही. हे कळत नसणाऱ्यांना सोल्युशन आहे. सर्व्हिस काहीच शिकवत नाही, काय स्पिन आहे सिंपल दिला एकाच लेवलला जातो. सो हाफ वॉली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुशिंग डाऊन द बॉल. सर स्पिन सर्व्हिसला हाईट असते. हाईट असताना तो बॉल खाली दाबणं महत्वाचं आहे, नाहीतर तो उडून जाणार आणि फिनिश होणार. खाली ढकलला कारण हाईट आहे परत. आता पुश करते, हा नेटात गेला. कुठल्या लेवलला पुश झाला, बरोबर नेट हाईटच्या खाली आहे. सो इनफॅक्ट स्पिन सर्व्हिस, ओव्हर स्पिन सर्व्हिस, टॉप स्पिन सर्व्हिस, साईड स्पिन सर्व्हिस या जास्त डिफिकल्ट आहेत कारण त्या पुढे येतात, त्याचा स्पीड वाढतो आणि स्पीड वाढल्यानंतर आपल्या एज ग्रुपला जास्त डिफिकल्ट जातं कारण आपले उडून किंवा बाहेर जातात. आणि या सर्व्हिसेस पण नेटमध्ये जातात ज्या नाही झाल्या पाहिजे कारण ह्या जास्त सोप्या आहेत. ज्याला कट येते सर्व्हिस त्याला ती रिसीव्ह पण स्ट्रॉंग होते. कट येण्यात इफेक्ट आहे. आता जी फास्ट सर्व्हिस आली अशी काउंटरवर ती उडून जाते. तर ह्याच्यामध्ये सिंपल पुशिंग डाऊन, लांब टाकलं, यूज केला स्पीड, राईट. आता मगाशी सांगितलं जसं बाहेर आलेल्या सर्व्हिसला काउंटर ओपन पण करता येतो, तो स्लो आहे. तीच तुझी पुश वाली सर्व्हिस मागे कर, हे पण करता येतं. तर ह्याला पण काय शांतपणे बघून सर्व्हिस रिसीव्ह केली तर ती नेटमध्ये जाणार नाही, आरामात ओपन करता येते. खूप घाई केली जाते आणि मग रिसिव्हिंग चुकते. हे जर असं लगेच घाई चुकणार, एकदम बघून सावकाश लेट घेतला मग तर आरामात जातो. सेम थिंग अबाउट पिंपल ड्रमर्स. पिंपल ड्रमरनी करायच्या सर्व्हिस आणि पिंपल ड्रमरनी रिसीव्ह करायच्या सर्व्हिस. पिंपल सर्व्हिसेसवर स्पिन होत नाही, पिंपलनी स्पिन होत नाही. पिंपलचा स्पिन आपल्या स्पिनवर अवलंबून असतो. पिंपलनी स्पिन होत नाही आणि आपण त्याच्यावरती खूप जोरात रिसीव्ह करून धडक देतो. पहिलं म्हणजे पिंपल सर्व्हिसची रिसीव्ह करायचं असेल तर परत त्याचे हात हलका हवा आणि
अलगद रिसिव्ह केलेला हवा, सांगितलं हे हवं. हे करायच्या वेळी तुम्ही झटके देता, झटके दिले की बॉल उडणार आहोत. दुसरी कन्सेप्ट आहे की खूप कट करायचा, म्हणजे मग आपल्याला आवड जातं. तर कट करायची कला सगळ्यांना आलेली असते. लूज बॉल इज मोर डिफिकल्ट दॅन कट बॉल. तर सर्वात इथं आपल्याला एक कन्सेप्ट आहे ना की कट करायचा आणि समोरच्याला मारून द्यायचं नाही. तर आपण काय करतो, कट करतो आणि मारून न देण्याचा प्रयत्न करतो, ते टेबलच्या सेंटरला पडतात बॉल आणि ते जास्त कम्फर्टेबल असतं. सो इन्स्टेड ऑफ दॅट लूज बॉल हा खेळायला पण सोपा आहे, अपोनंटला पण डिफिकल्ट आहे, पण तो पेस चांगला वापर झाला पाहिजे. जर लूज रिसिव्ह करायला झाला तर हा चांगल्या पेसमध्ये गेला तर हा इकडे नाही टर्न करू शकतो. आपण काय करतो, कट करतो. आता मारतो, एवढाच स्पिन आला माझ्या अंगावर. सो कट करणं हा फायदा नाहीये. कट करण्याची कन्सेप्ट आता कमी झाली. आता लूज बॉल आणि काय होतं, स्पिन जनरेट पण कमी होतो. लूज टाकलं तर स्पिन जनरेट नाही होणार लूज बॉलवरती, आणि मग तो विदाउट स्पिन वाला बॉल ब्लॉक करायला सोपं पडतो. इन्स्टेड तुम्ही कट केला, डबल स्पिन आला, बॅट लावली बाहेर गेला. लूज टाकलं तर काय होणार, तो मारणार आहे, तो बॉल स्पिन कमी होणार. हे जास्त सोपं आहे सोल्युशन. ओके, लूज सर्व्हिस फोरहँडला बाहेर आली, आयडियली काय केलं पाहिजे? हेड करतो आपण मारायला, आयडियली काय केलं? लूज सर्व्हिस बाहेर आलेला मारायचंच. फोरहँडला आलेला अटॅक केलंच पाहिजे. ज्याला टॉप स्पिन येतो त्यांनी मॅक्सिमम बाहेर आलेल्या सर्व्हिसेस, इनफॅक्ट मी म्हणेन की रायटिंग प्लेअर मी आहे, मला सर्व्हिस बाहेर आली तर मला याच्या पुढचे सगळे बॉल हे मी टॉप स्पिनच केले पाहिजे. कारण लॉंग लेंथ असलेली जी सर्व्हिस आहे, सर्व्हिसची लेंथ लांब आहे, ह्याच्यावरती जर आपण रिसिव्ह केला तर तो मीडियम डिस्टन्स जातो, म्हणजे तो इथं जातो. आणि मीडियम डिस्टन्स आता म्हणलं तसं कम्फर्टेबल फॉर युअर ऑपोनंट. ज्यावेळेला सर्व्हिस शॉर्ट आहे, हाफ लॉंग आहे, त्यावेळेला त्या सर्व्हिसवर लॉंग रिसिव्ह करता येतो, इकडे लांब टाकता येतो, इकडे लांब टाकता येतो, व्हेरिएशन आहे. ज्यावेळेला मला सर्व्हिस इथं आली, तिथनं हा अँगल येणार नाहीये. सिंपल वेळी शिकलो आम्ही ती रॅकेट कॅमेरा समजायचं आणि टेबलचा फोटो काढायचा. तर फोटो काढायच्या वेळेला ज्यावेळेला इथं बघितलं तर हा फोटो कुठला निघतो, तिकडचा निघतो. आता इथं आल्यावर काय झालं, हा पण फोटो निघणार आहे, हा पण फोटो निघणार आहे, तर मग जास्त अँगल्स मिळाले. आता इथनं काय झालं, हा मध्ये गेला. मग हा जर बॉल टॉप स्पिनच मारला तर तो फुल लेग जाणार माझा आणि मग अपोनंट डिफिकल्ट. तो बाहेर आलेल्या सर्व्हिसला पुश करायचा म्हणजे तो मध्येच पडणार, हीच तर मागे मध्ये पडणार. हा लांब टाकायचा खूप जास्त स्किल आहे. हे डिफिकल्ट आहे बॉल पडणं, हा डिफिकल्ट आहे आणि लांब सर्व्हिस आहे. मग ह्याच्यापेक्षा या सर्व्हिसवर मी टॉप स्पिन मारू शकतो, तो पण सिंपल. त्यात पण लक्षात ठेवायचं की सर्व्हिस मध्ये स्पिन इन्व्हॉल्ड आहे, म्हणजे बॉल हलतोय, बॉल हलत असताना त्याच्यावरती खूप जास्त स्ट्रोक प्रोड्यूस करायचा नाही, त्या स्ट्रोकचा स्पीड यूज करायचा आणि जस्ट डायरेक्शन द्यायची. आणि ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतोय मग तुम्ही डायरेक्शन चेंज करा, कुठेही मारा, न बघता मारा, मी मारतो तसं. तोपर्यंत हे साधे अँगल वापरायचे आणि साधारण त्याला रिस्पेक्ट द्यायचा. मी मुलांना शिकवतो की रिस्पेक्ट द्या, त्याची चांगली सर्व्हिस केली रिस्पेक्ट द्या. त्याच्यावरती तुम्ही त्याला जर दाखवायला गेला फालतू सर्व्हिस आहे की तुमचा पॉईंट नाही, रिस्पेक्ट व्हा, तुम्ही सर्व्हिस चांगली साधा रिसिव्ह करतो, पुढची रॅली चांगली खेळा. पण आपण सर्व्हिसवर खूप रिॲक्ट करतो, कारण सर्व्हिसमध्ये म्हणूनच 2 टप्पे ठेवलेले आहेत की 2 टप्प्यामध्ये त्याचा स्पिन ऍब्सॉर्ब होतो, सर्व्हिस स्लो असते आणि त्याच्यावरती विदाउट स्पिन स्ट्रोक प्रोड्यूस करणं अवघड असतं. जसं इंटरनॅशनल लेवलला बघितलं तुम्ही, मालाव बघितलं, फॅन्साईन डॉग, तर ते टॉप्सिन अजून चांगले मारतात. ते नुसतं पहिल्या टॉप्सिन सगळे स्टँडर्ड आहे जगभर. पहिल्या टॉप्सिनला स्पिनच मारला जातो जास्त करून, कारण तो बॉल रोल करायला लागतो, खाली आलेला बॉल असतो वर टाकायला. पण ज्यावेळेला समोरचा टॉप्सिन येतो, बॉलला उंची मिळालेली असते, उंची मिळाली की त्याच्यावर फिनिश मारणं आणि अजून स्पीड वाढवणं हे खूप सोपं आहे. तर त्याच्यामुळे जगभर हेच आहे टेक्निक की स्पीडवर स्पीड. आपण जर स्पीड कमी ठेवला आणि आपल्याला झेपेच्या स्पीडला खेळलं तर आपल्याला रॅली सोपी पडते की आपण एक्सीड करतो, आपल्याला न येणारा स्पीड वापरतो मॅचमध्ये. ती करायचं नाही. ओपन बाहेरची सर्व्हिस ओपनच ओनली, बट शॉर्ट सर्व्हिस इज इट इज ट्रिक. आता सर्व्हिसला पिंपल होती की ट्रिक आहे, एखाद्याची स्टाईल आहे, कट होते, लूज येते. परत ती मगाशी मी सिंपल टेक्निक सांगितलं तुम्हाला, पुशिंग डाऊन द बॉल अँड लिफ्टिंग द बॉल. इफ यू आर रिसिव्हिंग अँड द सर्व्हिस इज ॲट दिस हाईट, यू हॅव टू पुश इट डाऊन. सर्व्हिस अधिक ग्रीपबद्दल सांगू. हां, ग्रीपबद्दल सांगू. ग्रीप कशी तो हँडल चेंज करायचा आहे ना.
पण ज्यावेळेला तुम्ही पुश करते कारण बॉल कंट्रोल करायचा आहे, कंट्रोल करताना जर घट्ट धरलं तर धडक बसणार. धडक नको आहे आपल्याला धडक उलट काढून घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये तुमची ग्रीप ही लूज पाहिजे. पुश करताना ग्रीप लूज पाहिजे. धडक हात केला की बॉल रिजिड होणार, फ्लेक्सिबल नाही राहणार. तर हा बॉलचं मला अचानक टर्न करायचं शॉर्ट बॉल. एवढे काय नुसतं हातात धरली अशी. आता हे ते मी घट्ट ठेवला, थांबला तो, कारण मला लिमिटेशन आले. कुठल्या मागच्या बाजूला प्रश्न असा आहे की लूज बॉलला रॅकेट लूज, आता ही नॉर्मल तुमची रॅकेट असते, बरोबर आहे. सो नाव व्हॉट वी डू इज बाय आपल्याला बॉल खाली मारत असताना थोडंसं बोट हे इकडे तिकडे ऍडजस्ट कर. दॅट इज व्हॉट युअर असते. हे बोट इकडेच ऍडजस्ट झालं पाहिजे आणि त्याने तुम्हाला फास्ट पुश. आणि थोडंसं याच्यात सांगतो की सर्व्हिस रिसिव्हिंग इज अन आर्ट. You get knowledge, it's an art. First and primary important lesson is understanding of the spin. प्रश्न काय विचारला जातो आहे त्याच्यावरनं तुम्हाला उत्तर शोधायचे असतात. सो पहिलं अपोनंटच्या रॅकेटचा कॉन्टॅक्ट पॉईंट बघणे, तिथनं प्रश्नाचा उगम होणार आहे. अशी करतोय, अशी करतोय, अशी करतोय, अशी करतो, जे काही करतोय, डावरा आहे, उजवा आहे. सो पहिलं फर्स्ट फॉरमोस्ट इज यू हॅव टू सी द अपोनंट्स रॅकेट contact point, whereby you will understand what he or she is doing. तो किंवा ती काय करते हे कळालं की तुम्हाला काय प्रश्न विचारला जातोय. साइड स्पिन आहे, चॉप आहे, साइड स्पिन टॉप स्पिन आहे, काउंटर सर्व्हिस आहे, फास्ट चॉप सर्व्हिस आहे, हे कळलं. आपण तेवढ्या बारकाईने रिसिव्हिंग करताना लोक अशी उभे असतात बट दे आर नॉट फोकसिंग ऑन द अपोनंट्स रॅकेट विच इज द मोस्ट की पार्ट. सगळ्यात महत्वाचं रिसिव्हिंगला अपोनंटची रॅकेट बघणे असतं, कारण तिथं सर्व्हिस चालू होणार. मी जर तिथेच लक्ष दिलं तर मला पुढचं डिसिजन घ्यायला भरपूर वेळ मिळतो. मला जर ती सर्व्हिस पडून तिथे आल्यानंतर डिसिजन घ्यायचा असेल ना देन आय मिस द बस. सो नेहमी लक्षात ठेवा रिसिव्हिंग करत असताना अपोनंटची रॅकेट बघणं हे 100 पैकी 100 वेळा झालं. जसं आपण क्रिकेटचं उदाहरण देतो, सचिन तेंडुलकरला बॉल आधीच कळतो असं लोक म्हणतात. आधीच कसं कळू शकतो? आधी नाही कळत त्याला. त्याला जेव्हा इथनं सोडताना जेव्हा बॉलर बॉल सोडतो तेव्हा त्याचं रीडिंग इतकं परफेक्ट असतं की तो कुठे पडणार आहे, किती बाउन्स होऊन किती स्विंग होणार आहे हे त्याला नॉर्मल माणसापेक्षा त्याचं रीडिंग जास्त असल्यामुळे तो त्याप्रमाणे रिॲक्ट चांगलं होतं. सो तसंच आपलं आहे की इफ यू सी द स्पिन करेक्टली यू कॅन डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू डू. अपोनंटची रॅकेट 100% बघा, त्यातनं तुमचे बरेचसे प्रॉब्लेम, 50% प्रॉब्लेम इथनं पुढच्या मॅचेस सगळ्यांची सांगतो. आता ज्यांना मॅचेस खेळायचे आहेत ना अपोनंटची रॅकेट बघा, 50% प्रॉब्लेम तुमचे तिथेच संपले. आता हेच कॉन्टॅक्ट पॉईंट जो म्हणतो तो थोडासा एलिमिनेट करतो अजून त्याच्यामध्ये की 2 महत्त्वाचे रूल आहेत त्याच्यामध्ये. अजून थोडं सिम्प्लिफाय करतोय की सर्व्हिस करताना अपोनंटचा ज्यावेळेला एल्बो अप आहे त्यावेळेला सर्व्हिस कट होऊ शकते. ही सर्व्हिस कट आहे कारण माझा हात वर आहे. आता ज्या वेळेला माझा हात खाली आहे त्यावेळेला ती सर्व्हिस फास्ट किंवा स्पिन होणार आहे. आता जर सर्व्हिस असा हात ठेवलाय हात एल्बो डाऊन आहे तर ह्याच्यामध्ये सर्व्हिस कट होऊ शकत नाही. आणि झाली तर ती म्हणजे कसं चॉप होते सर्व्हिस, ही सर्व्हिस काउंटर करते एवढा काउंटर. पण अजून कट केली मी पण ही कट सर्व्हिस नाही कारण त्याला एक तर स्पीड आहे त्याच्यामुळे ही कट नाहीये तर ही काउंटर आहे, फक्त ती उचलायला लागेल. तो लक्षात काय ठेवायचं त्यावेळेला एल्बो डाऊन आहे. एल्बो डाऊन इज फास्ट और अ काउंटर सर्व्हिस नॉट अ कट सर्व्हिस. ज्यावेळेला एल्बो अप आहे त्यावेळेला ही सर्व्हिस कट आहे. हात असा आहे की स्ट्रेट लाईन मध्ये, स्ट्रेट लाईन मध्ये म्हणजे कट होणार सर्व्हिस. तो आपल्याला जे आता सरांनी सांगितलं असं की बघायचं म्हणजे काय आता तो सर्व्हिस करताना त्याचा एल्बो कसा आहे त्याप्रमाणे मला जज करता येतं की फास्ट सर्व्हिस आहे का. आता हा जर सर्व्हिस करताना अशी सर्व्हिस करणार आहे तर मी बघतो ते बरोबर तर मला हा मार्क मिळतो ही सर्व्हिस. आणि नाहीतर मग तो चॉप येणार म्हणजे मला वरती लिफ्ट करायची तयारी करायची. हात कसा आहे बघा, आडवा आहे का, परत आडवाच आहे ना, कटच आहे, फास्ट सर्व्हिस वाली नाही. हा फास्ट कमीच करतो का फास्ट सर्व्हिस नाही करतो. ही प्रॅक्टिस पण आहे. आता हा जसं म्हणजे मी ज्या गोष्टी सांगतोय ना तशा त्याच्या अपोजिट तुम्हाला ट्राय पण केल्या पाहिजेत. आता
म्हणजे मी काय परीक्षेत कॉपी करण्याची मदत नाही केलेली, असं सर्व्हिस चांगली करण्याची दाखवू नका, त्याच्यामध्ये व्हेरिएशन भरपूर आहे. आणि सेम थिंग तुम्ही पण फॉलो करा की यांनी एक ट्रिक होईल. कारण सांगितलं तरी ही परीक्षेत कॉपी करणार का नाही आहे, कारण मॅच वेगळी असते. मॅचेसमध्ये आपल्याला वाटतं की काहीतरी रोहित सरांनी उपेंद्र सरांनी याला सांगितलं म्हणजे आज जिंकणार, असं काही होऊ शकत नाही. खेळणारा प्लेअर शेवटी टेबलमध्ये तो वेगळाच खेळतो, त्याचा काही फरक पडत नाही. पिंपळ रबरवर कसं खेळायचं सांगा, असं काही कुठलंही रॉकेट सायन्स सांगू शकत नाही. ते प्रत्येकाचं एक अंडरस्टँडिंग हे डेव्हलप व्हायलाच लागतं. ते सांगून होते पण एक इट्स अ प्रोसेस. तुमचं नॉलेज वाढतं आणि ॲटलिस्ट तुम्ही म्हणाल की बाबा मिनिमाइज केले, मिस्टेक कमी झाले आधीच्या पेक्षा. तर त्या दृष्टीने हाताच्या लक्षात तू एक सर्व्हिस करतो त्या कट आणि काउंटर दोन्ही व्हेरिएशन कर. आता तुम्ही लक्ष द्या, मला तुम्हाला त्याच्या हातावर सर्व्हिस कळते का आणि मला पण कळते. डिसिजन होण्याच्या दृष्टीने काउंटर झालेली सर्व्हिस दिसते. हा डिसिजन होण्यासाठीची मदत आहे. हात असा आहे का असा आहे. आता असा हात आहे आणि खूप कट आहे आणि ओपन करायला गेला, फिनिश मारायला गेला तर टोटली ऑपोजिट होऊ शकेल. कारण हात परत खाली राहिला होता, जरी सर्व्हिसमध्ये चॉप होता ती लिफ्ट करता आली. कट सर्व्हिस आता ही सर्व्हिस दुसऱ्यालाच लागणार आहे. या सर्व्हिसला काहीच सोल्युशन नाही. या सर्व्हिसवर ओपन नाही होणार. हाईट आहे तरी आता हात जेव्हा तुम्ही ठेवला तर मी अंदाज घेतला की बॉल नेटच्या वर आला होता आणि खूप ओपन जे बनाना फ्लिप म्हणतात आता जास्त त्याच्यात जात नाही, पण वरती जेव्हा उमटल्या बॉल त्यावेळेला हा ओपन करता येईल. का हा मी केला कारण या हाईटच्या वर होता नेटच्या. आता शार्प म्हणतो ही करायला अवघड आहे कारण ही खाली गेली. मग आता हे डिसिजन कसं आहे की मारायपर्यंत हा पण एक फसवा रिसिव्हिंग असतो की तुम्ही मारायची तयारी केली आणि हा केला, पण हे डिसिजन घेणे तेवढं क्विक आणि अंडरस्टँडिंग पाहिजे की बॉल उडला नाही मग पुश करायचं. तर सर्व्हिस बाहेर येते. लास्ट आता पॉईंट आहे फक्त सर्व्हिस बाहेर येण्याचे. पण लोकांना प्रॉब्लेम असतो की सर्व्हिस बाहेर येते का हे जज कसं करायचं. आपण एक जजमेंटचा पार्ट आहे, अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे, प्रॅक्टिसचा पार्ट आहे. पण जनरली एक थंब रूल कसा असतो की ज्यावेळेला आम्ही काय करतो आता हात असं ठेवतो, आता हात या हाईटला ठेवायचा. बऱ्याच वेळेला बॅट धडकायची भीती वाटते, बॅट टेबलला धडकेल नेट जवळची सर्व्हिस मारताना धडकते काही लोकांची. त्यावेळेला हात हा टेबल हाईटच्या वर ठेवायचा. अटॅक करायचा असेल त्याची सरप्राईज सर्व्हिस आहे की याची बाहेर येते का आत मला माहिती नाही, तुम्ही काय केलं हात वर ठेवला बाहेर का आत, तर हे सोपं पडतं. आणि मग तीच सर्व्हिस शेवटपर्यंत थांबलो. जजमेंट आलं मला कारण सर्व्हिस शेवटपर्यंत थांबला आणि हात वर ठेवलाय. हा हात खाली ठेवला तर मला भीती वाटेल पुश करू का काउंटर करू, याच्यात धडकणार काय like this. Okay, that's all for the yes, sir. हो रूल्स तोच स्पिनचा जसा इकडनं झाला तोच, फक्त आपल्याला ती सवय या अँगलची जास्त साईड स्पिनची, तसा हा इकडनं साईड स्पिन झाला. बॅकहँड आपण रिसीव्ह करतो करू शकतो पण आपण फोरहँड झाला की सहसा ते मगाशी पण मी तो पॉईंट दाखवला की जर एक्सेप्शनल केस थोडे रूल्स ब्रेक पण करायचे असतात गेम मध्ये, की सगळं कॉपी बुक स्टाईल खेळायचं नसतं. त्याच पद्धतीने तुमचं पिंपळ पण आहे. तुम्ही जर सर्व्हिस इकडची जर लिफ्ट उचलायला आवड झाली ना तर ही दिस इज अ इफेक्टिव्ह वे, कारण दॅट इज द ओनली सोल्युशन. कारण थोडंसं म्हणजे एक पुढचं कोचिंग म्हणलं ना तर चुकीचं कोचिंग हे पुढचं कोचिंग असतं. कारण प्रत्येक वेळेला टेक्निकली अरे तू असं रिसिव्ह का नाही केलं, ते येत नाही म्हणून आपल्याला दुसरे मार्ग काढायला कसं आहे. सर आपने जो हुक सर्विस बोला हाँ उसमें क्या होता है आजकल परफेक्ट. उसको मतलब आप बोलते हैं जो बाहर आता है उसको मारना, उसमें क्या होता है किकर में इतना डिफिकल्ट हो जाता है कि वो गुड पॉइंट. ये जी सर्विस है, ये सर्विस जो है एक्चुअल उसमें भी ये देखना है ना कि जब आप हाथ इधर रखते हो, अभी जो वो हैदराबाद का प्लेयर आया था मुझे भी बहुत तकलीफ हुई, बट उसका 100% हाइडिंग वाला सर्विस इट्स वेरी डिफिकल्ट टू रिसीव. इसीलिए मैं बोला कि ये जनरेशन का सर्विस मुझे भी डिफिकल्ट होता है अभी, क्योंकि वो भी जो हैदराबाद नाम क्या था स्वरेंदु उसके लिए एक ही है ना, मैं लास्ट गेम में समझ गया था एक्चुअली, थोड़ा लेट हुआ क्योंकि हमारे ज़माने में इतना वो सर्विस भी नहीं था और बेसिकली मैं भी बहुत लेट हो गया, रिफ्लेक्सेस स्लो हो गए. लेकिन लास्ट गेम में समझ गया जब मैं लास्ट क्या किया है सोल्यूशन के एंड तक रुक के रिसीव किया, तो लास्ट मोमेंट तक किया ना लेते हैं सर्विस तो ये हो गया लास्ट मोमेंट, क्योंकि इसमें बाउंस समझ में आ रहा है ना कि इतना हाइट है कि इतना हाइट है. अगर वो काउंटर है
थोडीशी जवळची झाली तरी चालेल. ये दिख रहा है ये हाइट नहीं कर सकता सिखाया नहीं है. लास्ट त्याला शिकायची रबर आणि गुळे याचं थोडंसं हे सांगू शकाल का? म्हणजे जड हवी जड हवी का एकदम नेक्स्ट सेशन